पसरवण्या निषेधा संपूर्ण विश्वाला सुख शांती दाता दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महाकारुणी तथागत भगवान समीर समृद्ध भगवंताच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्ब्रह्म आणि त्या सद्ब्रह्माचा गेल्या 2,000 वर्षांपासून अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खुसंघ ज्यांच्या अनमोल आणि असीम त्यागातून आपल्याला बुद्ध लाभला भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्यांच्या महापुरुषांनी महामातांनी आपला ध्येय ठेवला हे सर्व त्या अज्ञात महापुरुषांच्या महामातांच्या विचारांना विनम्र भावे वंदन करून आज आपल्या या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीने 7व्या वर्षावासाचा कार्यक्रम संपन्न होत असताना 2024 मधील वर्षावासाचा दिवस आजचा शनिवार दिनांक 25 मे 2024 रोजी या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपल्या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गेल्या 40 वर्षापासून सातत्याने या धार्मिक चळवळीला गतिमान करण्यासाठी कटिबद्ध असणारे नेतृत्व ज्यांच्याकडे बघून अनेक भिक्खुसंघ असतील किंवा अनेक उपासक उपासिका घडलेल्या असतील अनेक मुलांना या ठिकाणी तयार केलेले नेतृत्व त्यागमय नेतृत्व आदरणीय संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष के.बी. मोडदरे सर यांचा विषय आहे बौद्धाचार्यांची आवश्यकता का व तो कसा असावा या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सुप्रिया बुद्धविहार कॅम्पमधील सन्माननीय धम्मयुक्तीचे अभ्यासक गाडे अभ्यासक आदरणीय सुधाकर कांबळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय संदीपजी सोनवणे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सर्व सामने भिक्खुसंघ या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या विषयाला न्याय द्यावा। तथागत भगवान गौतम बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचार अभिवादन आदरणीय श्रावक संघ आदरणीय सोमरे साहेब आदरणीय कांबळे साहेब यांचा पर्यटन विभागात विद्या आदरणीय निधीजी गायकवाड आदरणीय रवी साहेब उपस्थित राजरत्नजी बौद्धाचार्य आणि त्यांची गरज त्यांची आवश्यकता त्यांनी राहावं कसं त्या बौद्धाचार्यांनी समाजामध्ये कशा पद्धतीने जीवन जगत राहतो या पद्धतीचा हा अत्यंत महत्वपूर्ण सोपा विषय आहे। 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना नागपूरला धम्मदीक्षा दिली आणि ते धम्मदीक्षा दिल्यानंतर भारतामध्ये बौद्ध धम्म हा कोरा होता म्हणजे काहीही नव्हता। आपण सर्व हिंदू लोक आणि हिंदू धर्माप्रमाणे आपण आचरण करायचं गावागावामध्ये फिरायचं आणि मग आपले ते संस्कार असायचे आपल्या लोकांचे मग ते काही ब्राह्मणाला बोलावणार काही पुरोहित बंद होता पुरोहित बंधांना बोलावणार आपला धार्मिक संस्कार करण्याची पद्धत। पण जेव्हा आपण बौद्ध धर्म स्वीकारला त्यानंतर मात्र आपली जबाबदारी वाढली कारण आपल्याला एक नवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवीन संस्कार 22 प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून ज्या पहिल्या 8 प्रतिज्ञा आहेत सर्व जीव धर्मावर आधारित आहे। त्यात 16 असे जेव्हा बाबासाहेब त्या दिवशी म्हणाले 15 ऑक्टोबरला नागपूरला जबाबदारी प्रत्येकाची त्यावेळेस कोणी असे मशीन मध्ये जसे तयार होतात तसं काही नव्हतं। कोणी शिकले लोक पदावर गेले नोकऱ्या लागल्या
आणि मग त्या आपापल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तो समाज आपला गुंतला गेला. नोकऱ्या लागल्या आपल्या समाजात आणि शिकले होते. बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं आणि रिझर्वेशन दिल्यानंतर सुद्धा तो प्रश्न महत्वाचा नव्हता. तर आम्हाला बहुत धोका दिला बाबासाहेबांनी आणि त्यामुळे आपल्याला एक नवीन विचार निर्माण झाला. नवीन विचार निर्माण झाला. काय म्हणाले बाबासाहेब? आपल्या मुलांना उच्च शिक्षित करा, आपल्या मुलांना उच्च शिक्षित करा. तोच बाबासाहेबांचा धागा आपल्या समाजाने पकडला. दुसरा धागा बाबासाहेबांना केडी सोडा शहरात घ्या. तो अत्यंत महत्वपूर्ण बाबासाहेबांचा विचार समाजाने स्वीकारला आणि सर्व समाज खेड्यापाड्यातून नागपूर, मुंबई, पुणे, त्या औरंगाबाद अशा मोठमोठ्या वसाहती अशा वाढली समाजाच्या माध्यमातून. आणि मग एकच ध्यास होता, उपाशी राहायचं, माझ्या मुलाला शिकवायचं. उपाशी राहायचं पण माझ्या मुलाला शिकवायचं. आणि त्या पहिल्या पिढीतल्या लोकांनी अडाणी होते. पहिल्या पिढीतल्या लोकांनी आपल्या मुलाला उच्च शिकवलं, उच्च शिक्षित केल्या, नोकऱ्या लागल्या, आपल्या पद्धतीने काम करू लागले. पण बाबासाहेबांनी काही संस्कार दिले. ते संस्कार कोणते संस्कार आहेत? पहिला संस्कार आहे विद्यारंभ. या आपले संस्कार जे आहेत ना, ते विद्यारंभ. पहिला काय? नामकरण. पहिला नामकरण. त्याला बाळसा हा शब्द आपण वाढदिवस का नामकरण, जन्माला झाल्याबरोबर आपण नामकरण करतो ना, तो नामकरण, तो वाढदिवस हा पहिला संस्कार बाबासाहेबांनी दिला. दुसरा संस्कार जेव्हा मुलं 7-8 वर्षाचं होतं त्याला आपण शाळेमध्ये पाठवतो. आपण कोणी करत नाही. शाळेमध्ये गेल्यानंतर घरामध्ये विद्यारंभ हा संस्कार झाला. म्हणजे तू शाळेत जा आणि घरामध्ये लोकांना बुद्धाचं बाबासाहेबांचं बसवा त्यांना आणि पाठीवर काहीतरी त्यांच्या उच्चारून घ्या. नमो बुद्धाय, जय भीम, या पद्धतीची एक चांगल्या पद्धतीची एक नियमावली बाबासाहेबांनी त्यावेळेस आपल्याला दिलेली आहे. असं काही कोणी करत नाही. आम्ही म्हणतो तसं करा, ठीक आहे, करत नाही तर तो संस्कार बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. तुझा मुलगा मोठा होतो, मोठा झाल्यानंतर 18-20 वर्षाच्या नंतर कोणता कार्यक्रम होतो त्याला कुठे त्याला गुंतून राहत आहे लग्नामध्ये वगैरे. मग त्याच्यात लग्नामध्ये साक्षरता हा संस्कार आला. साक्षरता हे संस्कार आला. नंतर मग साक्षरतेनंतर विवाह हे संस्कार आले. लग्न समारंभ झाला, विवाह संस्कार. आणि मग तो आता स्वतः कमाई करू लागला, स्वतःचे घर बांधू लागला, स्वतःच्या कमाईने. आता त्यामध्ये गृहप्रवेश आला. गृहप्रवेश लग्न झालं. लग्नानंतर बाळ होतं थोडस दरवाजामध्ये मागच्या, ते काय होतं? गर्भसंस्कार. गर्भसंस्कार. बाळ गर्भाच्या असताना मातेच्या जे संस्कार असतात तो एक संस्कार आहे आपला, गर्भसंस्कार. नंतर गृहप्रवेश झालेला आहे, गर्भसंस्कार झालेला आहे. नंतर आपल्या धर्मामध्ये बुद्धाच्या मूर्तीचे आता आपण काल केले नाही, कारण बुद्ध केलेला आहे, हा संस्कारच आहे. तर बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना हा सुद्धा एक संस्कार दिलेला आहे. माणूस पण नंतर थकतो, थकल्यानंतर ताकदीच्या वरण अशा पद्धतीने त्या प्रवासात येतो आणि मानवाचा मृत्यू होतो. त्याला म्हणतात अंतिम संस्कार. अंतिम संस्कार. अंतिम संस्कार झाल्यानंतर
त्यांचा आपण पुण्यानुमोदन करतो. अंतिम संस्कार झाल्यानंतर पुण्यानुमोदन संस्कार करतो. आता एवढे तुमच्या याच्यावर जे संस्कार आलेले आहेत ते संस्कार करण्याकरता आता ब्राह्मण सोडला. आपण ब्राह्मण सोडलेला आहे. ब्राह्मणाला बोलायचं नाही की ब्राह्मण कोणते संस्कार करणार नाही. 22 मध्ये आहे. आपल्या लोकांना तेवढंच नाही. जसं ते ऐकलं शिका मुलाला शिकवा तेवढंच आपल्या लोकांना काय आम्हाला ब्राह्मण म्हणतो. पण मात्र जे काही समाज उच्च शिक्षित झालेला नोकरीला लागला काम धंद्याला लागला हे काम कोण करणार? आता आईस अधिकारी झाले, कलेक्टर झाले, मुख्याध्यापक झाले, शिक्षक झाले, त्यांना वेळ नाही हे काम करायला. त्यावेळेस बाबासाहेबांच्या काळामध्ये जो अशिक्षित माणूस होता, अशिक्षित माणूस होता, तो काबाड कष्ट करणारा, गवंडी काम करणारा, रिक्षा चालवणारा, अशा माणसाने त्रिशरण 25 पाठिंबर केले. बरं, आता गाथा आपण म्हणतो तेवढ्या नाही. त्रिशरण 25 तुझं काय असेल तेवढं. आणि मग समाजाला कळले आपल्याची गरज आहे. त्या ताळीवारला त्याला फक्त 25 विषय येतं, त्याला आपण त्याला बोलूया, तेवढी करू आपण. गावागावामध्ये 10 गावापैकी एका माणसाला काहीतरी येतं त्रिशरण 25, त्याला बोलून आणूया. अशा पद्धतीनं 56 नंतर तो काळ अत्यंत महत्वाचा होता. ज्या अडाणी माणसाने या धम्माची बीज बाबासाहेबांनी दिलेल्याप्रमाणे उच्च शिक्षित झाले यांचे दुर्लक्ष, शिक्षणामध्ये त्यांचा भर होता. मुलांना उच्च शिक्षित कर, उच्च शिक्षित झाले घर बांधायचं, घर बांधल्यानंतर अजून काही आलेशान जीवन जगायचं, कारण त्यांचे सुद्धा बरोबर होतं. कारण आपण सर्व उपाशी होतो, आणि आता मला नोकरी लागलेली आहे आणि आता मजा करायची. अशा पद्धतीनं 90% समाज, 75% समाज हा त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. राहिला तो आपण गरीब उपरपटीत राहणारा बिचारा तो समाज, त्याने मात्र बाबासाहेबांच्या धम्म चळवळीकडे लक्ष दिलं. आणि मग तो बोधाचार्य फिरू लागला. त्याला सुद्धा त्याला मान मिळू लागला समाजामध्ये. त्या बहुत अडाणी 5वी-6वी शिकलेला आणि त्याला मान आहे. मग अधिकारी तो प्रयत्न करू लागला मला मान मिळतो समाजामध्ये. मान मिळतात त्याच्यामध्ये 10-15 मिळतं पैसे सुद्धा आपल्या लोकांकडे 10-15 रुपये सुद्धा त्याला मोठं वाटत होती. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हजारो विचारे कार्यकर्ते त्या लोकांनी बाबासाहेबांची चळवळ ही संस्काराच्या माध्यमातून घेऊन गेली होती. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांनी धम्म दिला, 56ला 1.5 महिन्यामध्ये बाबासाहेब हे डोक्यामध्ये बाबासाहेबांचे सर्व होतं. काय करणार? विविध सोसायट्या बाबासाहेबांनी निर्माण केली. या संस्थेच्या माध्यमातून आपण सर्व कॉलेजेस काढून विहार काढून कुठे आणि त्या विहारामध्ये संस्कार करूया, बाल संस्कार करूया आणि त्यांना आपण प्रशिक्षित करूया मुलांना. पण मात्र त्यावेळेस ते भैयासाहेब आंबेडकर धम्माचे काम करायचे आणि पक्षाचे काम करायचे. महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष होते भैयासाहेब आणि भारतीय लोकसभा समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचं या कामाकडे दुर्लक्ष झालं. हे मुख्य काम होतं धम्माचं. धम्माचं काम काम होतं त्यामध्ये ते त्या पद्धतीने करायचं होतं. पण मात्र त्याच्या डोक्यात ते आलं की आपण आता एक बौद्धाचारी ही सनद आपण बहाल करूया बौद्धाचारी. आणि मग त्यांच्या वादाप्रमाणे एक साधारणतः 1970च्या दरम्यान हे बौद्धाचार्य आपण बहाल करूया. बौद्धाचार्यांचे मग प्रशिक्षण होतं. बौद्धाचार्यांचे प्रशिक्षण त्याला शिक्षण मिळू लागलं. शिक्षण मिळाल्यानंतर सूत्रपठण मिळू लागलं. पण त्यावेळेस सांगलं पाण्यातील पाता वैरमणी त्या शिकवणाऱ्या माणसाला माहित नव्हतं. तो शिकवत होता ना आम्हाला किंवा त्या काळातल्या माणसाला पाण्यातील पाता वैरमणी पुस्तकात आहे पाण्यातील पाता वैरमणी. पण अर्थशास्त्र त्याला सांगण्याची तो शिकला होता, राखीव होता, त्याला माहितच नव्हतं.
त्या माणसाला, पण मात्र कसा तर शिकवत होता आणि तिथून काही बौद्धाचार्य तयार झाले आणि मग महाराष्ट्रामध्ये बौद्धाचार्य तयार झाले आणि आपली धुरा त्या बौद्धाचार्य विचाराने आयुष्यभर समाजामध्ये काम केलं. पण समाजामध्ये काम करताना बौद्धाचार्याला किती वेळ द्यावा लागतो. आणखी गेला तर बौद्धाचार्य गेला, थांबा 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 थांबा, तो बिचारा तर रिक्षावर असेल, तो गौंडीत माणूस असेल, त्याच्या रोजच कुठला काय दिवशी त्या माणसाला, कारण अंतिम काही करता येत नाही त्याला. मला जायचं आहे असंही म्हणता येत नाही त्या माहितीच्या वेळी. त्याचा नातेवाईक आलेला आहे, त्याचा नातेवाईक आहे, त्याला विचार गप्प करावा लागतो. आणि तेव्हा तो येणार 3 तासांनी झाला तरी त्या बौद्धाचार्य आणि नंतर ती प्रक्रिया या पद्धतीने त्या बौद्धाचार्य 4 तास जातो. आणि अजूनही आमच्या बौद्धाचार्य तास केली जातात, येत जातो, परिश्रम जातो, अंदाज होतो, पण आपण ते काम करतात. की त्यावेळी त्या बौद्धाचार्यांना पुणे शहरामध्ये काही बौद्धाचार्य होते, काय धोतेवाले होते, सूत्रप्रकरण म्हणायचे. म्हणजे ते इंद्रे होते, एक बैशिव दादा होते, एक बाळगाव साहेब होते, साबळी गुरु यादव पारले, ते जुने त्या काळात फार होते. प्रवचन त्या पद्धतीने द्यायचे. त्या पद्धतीने बाबासाहेबांचे नियोजन पुढे करण्याचं काम त्या सर्वांनी केलं. शिकले आपली चळवळ, राजकीय चळवळ एकीकडे, शिक्षण पद्धती एकीकडे, मुलांना शिकवण्याची आवश्यक होती. तरी पण मात्र बाबासाहेबांनी केलेल्या संस्काराचं कोण करणारे काम, संस्काराचं त्या बौद्धाचार्य त्यांच्या वेळेस आपापल्या पद्धतीनं इमानीद्वारे काम केलेलं आहे. हा सुद्धा मुद्दा झालेला आहे. स्वतःच्या आर्थिक संबंधाकडे अधिक लक्ष त्या समाजाने त्यावेळी दिलेलं आहे. दुसरं एक पूर्वाश्रमीचे धार्मिक संस्कार सोडावे लागले, याविषयी सुद्धा झालेला आहे. आता नवीन संस्कार त्यांचे नाव तुम्ही लिहिलेले जाता. विधी कसा असावा याबाबत बौद्ध पूजापाठ पुस्तिका. आता विधी कसा असावा याबाबत बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं, आणि त्यामध्ये विधी कसा असावा बाबासाहेबांचा फोटो दिलेला, अगरबत्ती, मेणबत्ती, कच्चा धागा, कलश. आता कलश म्हणजे का बाबासाहेब कलश म्हणजे कलश कशाला तो मातीचं भांडण थोडस एवढे मातीचं भांडण त्याला कलश. बाबा कलश तांब्याचा वापर, कलश शब्द वापरला. त्याच्यामध्ये पिंपळाची पानं का बरं स्वीकारली? पिंपळाची पानं मी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं? पिंपळाची पानं का वापरतो आपण? तथा शिला त्याला ज्ञान प्राप्त झाले की नाही बोधी वृक्षाखाली. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा बोधी वृक्षाची पानं पवित्र आहे, म्हणून बाबासाहेबांनी 5 फळं, त्या फळं पानं त्या कलशामध्ये ठेवायचे. हे सुद्धा बाबासाहेबांच्या म्हटलेलं आहे. धागा आणि धागा तो नियोजित असेल, त्या वधूवरांच्या हातात दिले, धागा बांधले. गृहप्रवेश असेल, गृहप्रवेशामध्ये सर्व धागा अशा पद्धतीनं उगाळून त्या तांब्यामध्ये आला पाहिजे. सर्व बाबासाहेबांच्या दिलेला वस्तू कोणत्या 5 फळं, अगरबत्तीनं मेणबत्तीचा ती स्वतः जळते, दुसऱ्यांना प्रकाश देते. अगरबत्ती ही स्वतः जळते, दुसऱ्यांना सुगंधित करते. फळं, एक फळं अंतिमीच आवश्यक आहे. तुम्हाला आम्ही सकाळी असल्याकडे फुल देतो, त्याच्यामुळे शक्ती मिळते. आरोग्याला चांगल्या पद्धतीचं आहे म्हणून ती फळं प्रत्येक म्हणून आपण त्या ठिकाणी घेऊन असतो. आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी हे साहित्य सुद्धा त्या विधीच्या पुस्तकामध्ये मान्य केलेले आहे, विधीच्या पुस्तकामध्ये. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे आता जो मुद्दा सांगितलेला आहे, तो मुद्दा त्या पद्धतीनं सांगितलेला आहे. प्रवासपूर्वीचे संस्कार सोडावे लागले, नवीन संस्कार विधी कसा असावा हा मुद्दा आहे. विधी कसा असावा या बाबतीत हा मुद्दा मला समजलेला आहे. बरोबर आहे. तुला साहित्य काय काय असावं तेव्हा बाबासाहेबांचा आणि धागा आणि तथागत आहे. तथागत असल्यामुळे त्यांची आपण
त्यामध्ये पुष्पमालिका अर्पण करत नाही, बरोबर आहे. कारण तथागत आहे, बुद्ध आहे, म्हणजे स्वतः आपण बुद्धांना घडलेला आहे आणि बुद्धांनी सर्व नाकारलेलं आहे. मान पान हात नाही का त्याच्यामध्ये, म्हणून फक्त त्याच्यासमोर पुष्प अर्पण करायचे. आणि बाबासाहेबांचा स्टॅच्यू असेल, पुतळा असेल, तर आपण बाबासाहेबांची मूर्ती आणि उजव्या बाजूला बाबासाहेबांचा पुतळा असेल तर आपण ठेवू शकतो. बघा, या बाजूला मूर्ती आणि त्या बाजूला केव्हाही बुद्धाची मूर्ती आपल्या अगदी आपण बौद्धाच्या इथे उभा राहतो. आता मी इथं बुद्धाची मूर्ती आहे, मी इथं उभा राहणार नाही, कारण उजव्या बाजूला सेक्टर राहते केव्हाही त्या बुद्धाच्या मी डाव्या बाजूला असतो, बरोबर आहे, डाव्या बाजूला असतात. स्टॅच्यू बाबासाहेबांचा असेल आणि त्या पद्धतीनं उभे राहिलेली पद्धत आहे बौद्धाच्या. जर फोटो असेल, फोटो आता काय आहे, फोटो बुद्धाची मूर्ती आहे आणि फोटा मागणी या पद्धतीची जर लोक बौद्धात आहे, पूर्वी तीच पद्धत होती. जेव्हा आम्हाला शिकवलं त्यावेळेस बाबासाहेबांचा स्टॅच्यू वर बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा फोटो आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे चांगली दिसते शोभा आहे. ही मागणी आपण लग्नामध्ये करतो ना बौद्धात आहे, पण जर बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबांचा फोटो तर कसं दिसतं ते, त्यामुळे त्याला आधार किंवा त्याला एक सौंदर्य दिसत नाही त्याला सौंदर्य. त्यामुळे बाबासाहेबांचा फोटो जर असेल तर याच पद्धतीने मांडणे बाबासाहेबांचा भाग आहे. हे त्या पुस्तिकेमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या ती पुस्तिका आहे, त्या पुस्तिकेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि कशा पद्धतीनं हे विधी कसा असावा याबाबत बौद्ध सुद्धा झालेला आहे. आता बौद्ध संस्कारांची ओढ का लागली, बौद्ध संस्कारांची ओढ का लागली, कारण बाबासाहेब म्हणाले आपल्याकडे हे संस्कार का व्हावे, कारण त्यावेळीचा जो सवाल होता, अडाणी होता, पण मात्र त्यांच्या हातून काही तुटत नव्हतं. बाबासाहेबांनी सांगितले ना त्रिसर्व पंचशीले तर त्याच्यावर लग्न लावायचे. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं मग आता आम्ही ब्राह्मणाला सोडलं, आता आमच्या बोधाचार्य शोधून जायचं, माझ्या घरातला संस्कार कोणताही असो तर पुढाकाराच्या हाती व्हायलाच पाहिजे. ज्या पद्धतीनं बौद्ध समाजामध्ये एक लाट निर्माण झाली, म्हणजे ब्राह्मण वर्ग हा बाजूला गेला. आपण ब्राह्मणाला बोलत होतो त्या काळामध्ये, 56च्या अगोदर आपला समाज होता ना, ब्राह्मणाला बोलायचा आणि त्यांच्या हातून ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ पुण्य लाभतो असे एक धारणा होती आपल्या समाजामध्ये. बाबासाहेबांनी जर ते म्हणून काढले की ब्राह्मणांच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करणार नाही, आहे की नाही, तर त्याच्यामध्ये तोच धागा घेऊन बाबासाहेबांच्या समाजाने समाजाचा सर्व ओढा या बौद्धाचार्यांच्या माध्यमातून आणि ते शोधू लागले. चांगला बौद्धाचार्य आहे अशा पद्धतीनं हा समाज शोधू लागला. त्या पद्धतीनं बौद्धाचार्याला आपलं आवश्यक आहे, बौद्धाचार्याला बोलावलं पाहिजे, ही भूमिका त्या समाजाने त्यानंतर स्वीकारली. आता त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकही बंदेजी नव्हते, एकही बंदेजी नव्हते. ते बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे अंकितीची आचारसंहिता. आता असं करा, बंदेजींनी लग्न लावलं, ते स्वतः ग्रस्ताश्रम जगत नाही, बरोबर आहे ना, त्यांनी संसार सोडलेला आहे. फक्त मंगळसूत्र टाकू शकतात का मुलीच्या घरामध्ये, ते प्रतिज्ञा म्हणून घेऊ शकतात का? ठीक आहे, समाजामध्ये बौद्धाचार्य जर बौद्धाचार्य खुर्चीवर बसला राहिले चांगलं दिसतं नाही का, एक वातावरण बंदीने आणलं काय चांगली भावना आहे, बरोबर आहे. पण ते बौद्धाचार्याला बोलवतात काय काय फक्त धंद्याचे स्पष्ट म्हटलं पाहिजे की मी लग्न लावणार नाही. कारण आधुनिक परंपरेपासून सुद्धा काळात सुद्धा संस्कार होते, पण मात्र भिक्खूंनी एखाद्या ठिकाणी लग्न लावलं असा कुठेही संदर्भ नाही, कोणत्याही त्रिपिटकात सुद्धा संदर्भ नाही की भिक्खूंनी लग्न लावलेलं आहे. पण तरी पण मात्र त्यावेळी भिक्खू एकही नव्हता 56 नंतर. मात्र 56 नंतर भिक्खू नव्हता, मग बौद्ध आणायचे कुठून? आणि म्हणून त्या पद्धतीनं या ठिकाणी म्हटलंय की बौद्ध भिक्खू
मौदाकार्यांची समाजामध्ये आवश्यकता भासू लागली. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की नाही. सुशिक्षित वर्ग नोकऱ्याकडे झुकला. आम्ही सर्वप्रथम मुद्दा मी हाताळलेला आहे. सुशिक्षित वर्ग नोकऱ्याकडे झुकला. आवश्यक आहे, झुकला पाहिजे, त्या शिक्षण दिलं पाहिजे, आपली आर्थिक क्षमता वाढली पाहिजे आणि आर्थिक क्षमता वाढल्यानंतर आपल्याकडे पैसा आला तर धम्म चळवळी करता दिला पाहिजे. ठीक आहे, आम्ही तुला नोकरी दिली, आयएस झाला, कलेक्टर झाला, हे मास्टर झाला, तुमच्याकडे पैसा आलेला आहे, बरोबर आहे, तुम्हाला भेट दिला ना, हे धमाचं काम बंद करा. हे धमाचे जे काम करतात त्यांच्याकडे त्यांच्याकडून असा पैशाचा प्रवाह निर्माण झाला पाहिजे. तसं काही दिसत नाही सध्या ते दिसत नाही. मी फक्त कोण देतात येतात काही सुरू आहे, श्रीमंत लोक येतात, ते माझ्याकडे 10,000 5,000 कोणीही करत नाही, बरोबर आहे. गरीबच माणूस एखादा काम देतो, फळ आणतो, ऊस आणतो, मध्ये एखादा साधा माणूस असेल तर सुद्धा मदत करतो. पण अति श्रीमंत लोक ते आपलं याकडे काहीतरी दुर्लक्ष आहे, त्या धम्म चळवळीकडे या दृष्टिकोनातून काही सर्वच काही ते काही मुद्द्यावर सर्वच ते सर्व लोक सुद्धा आता काम होतो. एक प्रसंग बाबासाहेब म्हणाले, उच्च शिक्षितांना धोका दिलेला, स्पष्ट म्हणाले ते उच्च शिक्षित झाले त्यांनी मला धोका दिलेला का बरं म्हणाले. मात्र त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीकडे मुंबईकडे दुर्लक्ष केले. अत्यंत भाग नव्हता, कारण पैशाशिवाय कोणते काम होत नाही. हा प्रवाह पैशाचा बाबासाहेबांच्या नंतर हा प्रवाह बाबासाहेब केल्यानंतर आम्ही नोकरी झालो, त्या पद्धतीची भूमिका समाजामध्ये निर्माण झाली आणि त्या पद्धतीनं सुशिक्षित वर्ग नोकऱ्याकडे दिला. त्यामुळे इथे आर्थिक सुद्धा ते घेऊन घेतले. आता त्या ठिकाणी समस्त राजकारणाकडे सर्व गुंडा गेला. अत्यंत महत्वाच्या बाबासाहेबांनी अगोदर मी रिपब्लिकन पक्षाचा संकल्पना मांडली. रिपब्लिकन पक्षाची संकल्पना त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या अगोदर मांडली. रिपब्लिकन पक्षामध्ये समाजवादी पक्षांची नानासाहेब गोरे असते, केशव जोशी असते, त्यांना बाबासाहेबांनी पत्र केली की आता तुम्ही माझ्या रिपब्लिकन पक्षामध्ये घ्या आणि आपला हा पक्ष मोठा करायचा आहे. या पद्धतीची भूमिका बाबासाहेबांनी त्यावेळी स्वीकारली. कारण आपलं बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण फक्त 2 महिन्यात त्या गोष्टीनंतर. पण मात्र या देशाला महाराष्ट्राने आणि बाबासाहेबांच्या भूमीतील सर्व पुढारी रिपब्लिकन पक्षामध्ये आले. रिपब्लिकन पक्षाची बांधणी केली आणि रिपब्लिकन पक्षाच्या बांधणीमध्ये एक वातावरण निर्माण झालं. त्यावेळेस हरकत नाही, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर एक रिपब्लिकन पक्षाची मुवमेंट उभी झाली. एक वातावरण महाराष्ट्रात एक या पद्धतीचा एक 2 नंबरचा पक्ष आपला. ही काँग्रेस पक्षानंतर महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पक्ष अस्तित्वात आला आणि काही त्यावेळेस आपले आमदार सुद्धा निवडून आले. अरे त्या समाजाला पुढाऱ्याला काय वाटतं की इथं जास्त मान मिळतो, पक्षामध्ये मान मिळतो, सन्मान मिळतो, सर्वची सर्व आत्म्याकडे वळाले. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सक्षम झाला रिपब्लिकन पक्ष आणि त्या रिपब्लिकन पक्षाच्या सक्षममुळे एक वातावरण सुद्धा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं की हा एक पक्ष महाराष्ट्रामध्ये काहीतरी काँग्रेस पक्षाला 2रा नंबरचा पक्ष आहे अशा पद्धतीने समाजामध्ये एक निर्मित आहे. मात्र ही अंमलजवळ आहे तशीच राहते. ना यांचे मेळावे, ना यांचे अधिवेशन, ना ग्रामशिबिर, काही नाही. धर्मचळवळ कशी मोठी होणार या पद्धतीने हा जो मुद्दा मी प्रामुख्याने मांडलेला आहे. समस्त राजकारणाकडे पुढाऱ्यांचं दुर्लक्ष झालं की आपल्या सोसायटी ऑफ इंडिया त्याचा हेतू होता तो पूर्णतः नष्ट झाला. मी बघा मुद्दा मांडलेला आहे. सोसायटी कॉलेजेस काढले, महाविद्यालय निर्माण करावे आणि विदेशातून पैसा आला. माझे तिथे बाबासाहेब म्हणाले की रशियामध्ये श्रीलंका असेल, ब्रह्मदेश असेल, तिथं बौद्ध राष्ट्र आहे. ते बौद्ध बाबासाहेब त्या ठिकाणी गेले की जेव्हा धर्मपणा खर्च अपार
खर्च होता त्या वकील बाबासाहेब म्हणाले रंगूनला तुम्ही श्रीमंत आहात कारण तर तुम्हीच बौद्ध झाले होते. अशोक राजानंतर जे राज्य काय आहेत ना ते तुम्हीच बौद्ध होते, सरळ नव्हते. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे भरपूर हा जो खर्च करता तुम्ही हा खर्च करण्यापेक्षा माझ्या भारताकडे द्या पैसा. कारण आम्ही गरीब आहोत. आता आम्ही कसं ते शून्यातून तयार झालो होतो. आता कुठेतरी नोकऱ्या लागल्या शिकत आहे, आम्ही काही नाही. त्यामुळे तुमचा पैसा असेल अगदी खर्च करता तो आमच्याकडे द्या. ते बाबासाहेब सागरचा रंगूला असे म्हणतात. पैशाशिवाय कोणतेच काम होत नाही. आणि मग हा जे हेतू होता सर्व राजकारणाकडे लक्ष केल्यामुळे बाबासाहेबांचा हेतू जागतिक बौद्ध परिषद आहे, जागतिक बौद्ध धर्म की ज्याच्यामध्ये संपूर्ण बौद्ध राष्ट्र समाविष्ट आहे. बौद्धांचे राष्ट्र तिथे पैसे देतात. आम्हाला त्या थायलंडमधून मूर्ती आलेली आहे, त्या देशातला एक व्यक्ती पूर्णतः फुकट मूर्ती देतो थायलंडला आणि त्या मूर्त्या भारताला देतात. ते राष्ट्र देतं पण मागणी केली पाहिजे ना. या मागणीच्या प्रक्रियेमध्ये कोणीही लक्ष दिलं नाही. आणि मग बाबासाहेबांचं स्वप्न होतं मी विद्यार्थ्याकडे काढणार, कॉलेजेस काढणार, की माझ्या समाजाला बौद्ध धर्माकडे बदल करतो. बाबासाहेबांचा एक पहिला हेतू होता माझं पूर्ण आयुष्य यापुढे मी माझं पूर्ण आयुष्य धम्मा करता व्यतीत करणारा शब्द बाबासाहेबांचा. माझं पूर्ण आयुष्य धम्म चळवळीकरता व्यतीत करणारा याचाच अर्थ बाबासाहेबांचा अजून 10 वर्ष झाले असते तर मात्र बाबासाहेबांचा जो संकल्प होता संकल्प बाबासाहेबांनी बौद्ध राष्ट्राची संपूर्ण साधला असता. बौद्ध राष्ट्राची संपूर्ण साधून भारतामध्ये पूर्णतः पैशाचा ओघ निर्माण झाला असता. पण मात्र पुढच्या पुढाऱ्यांना काही जमलं नाही. म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न अपूर्णच राहिलं. अजूनही पूर्ण झालेलं नाही. दीक्षाभूमीला मोठा प्रकल्प आहे. भारतामध्ये साधारणतः संपूर्ण भारतामध्ये 1 नंबरचा दीक्षाभूमीचा प्रकल्प आहे. बरं बाबासाहेब आले तिथं मी कॉलेजेस काढणार तर माझं नागपूरच्या लोकांनी पूर्ण केलेला आहे. मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या काळात 94 जागा होतो तर काही नव्हतं. बीकॉम PhD आणि MBA 3 कोर्सेस होते. पण आता जर कुठे गेला लॉ LLB MBA आणि MBBS हे सर्व आता सुरू आहे दीक्षाभूमी. बाबासाहेबांचं स्वप्न होतं माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा MBA झाला पाहिजे, हा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे. सर्व त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे नागपूरच्या भूमी. बाबासाहेबांच्या जे दृष्टी होते ते दृष्टी नागपूरकरांनी स्वीकारलेली आहे. आणि ते 1 नंबरचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये तिथं आता चांगला लागतात ऍडमिशनला दीक्षाभूमीच्या कॉलेज. त्या नागपूरकरांनी तो प्रकल्प बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न बाबासाहेबांनी साकार केलेलं आहे. बाबासाहेबांनी नागपूरच्या लोकांनी बाबासाहेबांनी अगोदर कॉलेज काढले, औरंगाबादला काढले कॉलेजेस, मुंबईला कॉलेज आहेत. बाबासाहेबांनी कॉलेजेस काढल्यानंतर त्यांच्या शिक्षण संस्था पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी ज्या निर्माण केल्या त्याच्यामध्ये एक खोली सुद्धा बांधली नाही. त्याच्यानंतर किंवा एखादं दुसरं कॉलेज निर्माण केले नाही. आणि म्हणून ते बाबासाहेबांनी स्वप्न जे पहिलं त्यांनी केलं पूर्णतः बाबासाहेबांनी ते कॉलेजेस काढले. कॉलेजेसमध्ये आहेत MCOM आहे, MSc आहे, सर्व कोर्स आहेत. औरंगाबादला आहे, मुंबईला आहे, मऊला आहे कॉलेज आहे, महाडला कॉलेज आहे आणि आपला पुणेला कॉलेज पाहिजे कुठं आहे एरोड्याला. बाबासाहेबांचं पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं एरोड्याला कॉलेजेस आहे. आपले कोणी शिकतात त्या कॉलेजमध्ये. म्हणजे काही काही स्वप्न बाबासाहेबांच्या चळवळीशी प्रेरित झालेला व्यक्ती जो असेल त्यांनी केलं पाहिजे. तो व्यक्ती किती संस्था ते कार्य पूर्ण करत आहे. तो 100% झालेलं नाही पण हे कार्य बाबासाहेबांनी पूर्ण केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण आणि शपथदीक्षा समारंभ होणारे बंद पडले आम्ही केलेले आहे.
दुसऱ्या अध्यक्ष हा सुद्धा झालेला आहे, उच्च शिक्षित वर्ग हा सुद्धा झालेला आहे, कमी शिकलेले व अडाणी कार्यकर्त्यांनी धर्मसत्तावर विधी करायला सुरुवात केली हा सुद्धा मुद्दा झालेला आहे. ही उणीव भैयासाहेबांनी बोधत झाली म्हणून ही पूर्ण केली हा सुद्धा मुद्दा पूर्ण झालेला आहे. 1956 ते 1980 पर्यंत बोधाचार्यांचे काम केले ते सर्व आदरणीय आहे, आदरपूर्व आहे असं माझं मत आहे. ज्याने त्यांचे काम केले आहे त्या काळात ते माझ्या दृष्टिकोनातून आदरपूर्वक आहे. बोधाचार्यांची व्याख्या बोधाचार्यांची व्याख्या खऱ्या अर्थाने आता सुरुवात होईल विकस आहे बोधाचार्यांची. मी आता साधारणतः एक स्वरूपाचं एक प्रस्ताविकेमधून मी मांडणी केलेली आहे. पण आता बोधाचार्यांची व्याख्या तो बोधाचार्य विनयशील असावा, तो बोधाचार्य विनयशील असावा. एखाद्याने प्रश्न विचारला त्याला उत्तर देता आलं नाही तर प्रश्न विचारण्याचा लाज करता कामा नये त्या बोधाचार्य. कारण बोधाचार्य काय पूर्ण काय फार शिक्षित आहे असं नाही, फार PhD झालेला असं नाही, त्याने अभ्यास केलेला आहे. तर एखाद्याने फार घर प्रश्न विचारला, तुम्हाला कोण विचारणार, हे बोधाचार्य आहे काय तुला हक्क नाही असं त्या बोधाचार्याने म्हणता कामा नये. ठीक आहे, मला त्याचं उत्तर माहित नाही, तुम्ही मला असेल तुम्ही मला सांगा. विनयशील अशा पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे. बरोबर आहे बोधाचार्याची व्याख्या. आता या ठिकाणी उच्च शिक्षित जे आहे आमच्या पुणेमध्ये बोधाचार्य 100 आहे. पण एखादा कलेक्टर एखादा तहसीलदार बोधाचार्य झाला का? बोधाचार्य मी एका आपल्या म्हणलं कोणीतरी असेल तर मला फार लाभ होतो आणि त्यावेळेस अहो किती वाट बघायची होती, किती वाट बघायची कशा पडणार म्हणलं तुम्ही तर आठवण करतो हे सर्व तुम्ही काय काय ते पुढे येत नाही. त्याला कमीपणा आवडतो. ते कलेक्टर असतात ना त्यांना स्टेटस असतं तुम्ही लग्न कसं लावून हे लग्न काय यांचंच काम आहे सर्वसामान्य माणसाला. ही भूमिका प्रामुख्याने अधिकाऱ्यात झालेली आहे. म्हणून आजपर्यंत साहेब आहे एखाद्या बोधाचार्य अधिकारी ते स्वतः मी कलेक्टर आहे पण स्टेजला लग्न लावतो असं आहे का? निर्माण नाही. मग महाराष्ट्र सुद्धा म्हणून त्यांना मी थोडी टीका केलेली आहे. आयएस अधिकारी त्या आयएस अधिकारी का कलेक्टर असतील PDO असतील त्यांनी सुद्धा तळणी द्यायला पाहिजे. पण ते काही त्या पद्धतीची येत नाही आणि त्यामुळे ही चळवळ बोधाचार्याच्या याच्यावर सर्व अवलंबून आहे. आता बोधाचार्याचे ध्येय काय आहे? आता त्याचं ध्येय एकच असलं पाहिजे, फक्त बौद्ध समाजाप्रती. बोधाचार्यांचे ध्येय मी बोधाचार्य झालो, फक्त माझं धम्मावशी माझे जे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये कोणी जरी बोलावलं तरी मी तिथं गेलो पाहिजे ही भूमिका स्पष्ट आहे. घरामध्ये बसता बोधाचार्य आणि एखाद्याने फोन केला साहेब येताय का तर मला वेळ नाही असं जरी असलं तरी पण मला स्पष्ट सांगावं की माझी आता ड्युटी आहे, माझ्या नोकरी आहे, मी दुसरा तुम्हाला बोधाचार्य देतो. ही भूमिका बोधाचार्य ध्येय आहे. मला फोन करतात मला बोधा तुम्ही येता का नाही मी आता लग्न लावून सोडलंय मग तुम्हाला दुसरा बोधाचार्य देतो. त्याच्यावर 10 मिनिट झालो तुम्ही आणि 10 मिनिट झाल्यानंतर त्या बोधाचार्याला फोन करतो मी तुम्हाला वेळ आहे का, तुम्हाला वेळ आहे का. आणि मग त्या तिन्हीपैकी वेळ दिल्यानंतर मी त्या उपासकाला कळतो, त्याचा नंबर देतो त्यांना की तुम्ही या बोधाचार्याशी बोला आणि तुमचा कार्यक्रम पार करा. हे बोधाचार्य ध्येय पाहिजे. मला फोन केला आणि मी सोडून गेलो नाही म्हणायचं नाही, त्याची त्या बोधाचार्याची त्या समाजाची पूर्तता आपण केली पाहिजे. त्या बोधाचार्याने त्या समाजाप्रती ध्येय ठेवलं पाहिजे. त्यांनी मला फोन केला त्याची पूर्तता केली पाहिजे बोधाचार्य त्यांना मिळून. कारण तो
जीवनात बौद्धाचार्यांचे ध्येय अत्यंत आवश्यक आहे. आता बौद्धाच्या समाजामध्ये आपुलकी बौद्ध लग्नामध्ये त्या बौद्धाचार्याने लग्नाला अनेक प्रकारचे लोक असतात. ब्राह्मण असतात, ख्रिश्चन असतात, बौद्ध असतात, मुसलमान असतात. बरोबर आहे. म्हणून बौद्धाचार्याने किंवा तुम्ही आता पुढे बौद्धाचार्य होणार, तुमच्या हातामध्ये माहीत आला तर काय म्हणायचं, तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून उपस्थित सर्व उपासक श्रद्धाळू उपासक, फक्त तिथं बौद्ध समाज असा म्हणायचा नाही, बौद्ध समाज शब्द म्हणायचा नाही, कारण त्यांच्याविषयी आपल्याला आपुलकी पाहिजे. आमच्या बौद्धाचार्यामध्ये मानसिकता आहे, लग्नामध्ये सुद्धा बौद्ध उपासक आणि बाकीचे उपासक त्याला वाईट वाटतं पाहिजे. म्हणून बाबा हेच उपासक म्हणायचे की स्वतःवर उपासक उपासिका बस आल्यांचं स्वागत. बौद्ध म्हटलं की त्याला वाईट वाटते, बौद्ध तरी एखादा मराठा असेल झाले, त्यामुळे त्याला दुखवायचं नाही. हे सुद्धा बौद्धाचार्यांनी आपल्या मनामध्ये अत्यंत प्रभावीपणे विचार केला पाहिजे. बौद्धेतर समाजात आपुलका झालेला आहे. बौद्धेतर समाजामध्ये आदर्श बौद्धाचार्य व्यक्ती ते मत निर्माण केले पाहिजे. आता मी साधारणतः 40 वर्षीय साडेबारा 35 वर्षे 28 वर्षे काम केले आणि जेव्हा माझ्या अंगावर हा आता 45 वर्ष माझ्या अंगावर आले मला दुसरं नाही का पाया आणि मग तो सफारी घातली पाहिजे, मस्त दिसलं पाहिजे, साहेबासारखा. बरोबर आहे. मी स्वतः बांधून घेतो, हा माझा टेस्ट बस. आणि मग पुणे ताळेवाडीच्या लोकांना दुर्गुच्या स्वतः बोलणे सा येत आहे. असे सर्व मग ब्राह्मण असेल, मुसलमान असेल, कोणी असेल, आलेल्या बोलतात. ही एवढी प्रतिमा त्या इतर समाजामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे, त्याची ओळख निर्माण झाली. आणि त्या इतर समाजाविषयी सुद्धा बौद्धाचार्याविषयी एक चांगलं मत निर्माण झालं पाहिजे. अशा पद्धतीनं त्या बौद्धाचार्याने त्या परिसरामध्ये वर्तवणूक करायचं आहे. आपला धर्मश्रेष्ठ आहे, पण मात्र त्यांच्यापर्यंत आपली जी सत्ता आहे हा बौद्धाचार्य चांगलं काम करतो, कोणाला वाईट बोलत नाही. अशा पद्धतीची भूमिका त्या समाजामध्ये सुद्धा निर्माण झाली पाहिजे. हे त्या बौद्धाचार्याने निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामध्ये मात्र हा बौद्धाचार्य असा व्यक्ती आहे, मी बौद्धाचार्य मला फक्त हातात माहिती नसतो, म्हणून काही करावं लागत नाही. यंत्रणा त्या कुटुंबाची असते. लग्नामध्ये सुद्धा स्टेजवर एकटाच बौद्धाचार्य असतो. हजारो लोक थांबलेले आहेत, तुमच्या हातामध्ये माहीत आहे. त्यावेळी तुम्ही प्रमुख असतात त्या स्टेजचे विचारमंडळाचे. बरोबर आहे. त्या विचारमंडळाचे प्रमुख असताना तुम्हाला लोक त्या पद्धतीने बघत असतात आणि त्या बघत असताना आपल्या विचारातून मुखातून कोणते शब्द निघतील, हे अत्यंत आवश्यक आहे. ती भूमिका सुद्धा त्या बौद्धाचार्याने आणि धम्माचा प्रचार करायचा. धम्माचा प्रचार म्हणजे आम्ही आणि काही जुने लोक त्याला जास्त अभ्यास नाही, ते का करतात, साक्षी दत्ताला किंवा पुण्यनोदनाला लोक इतर धर्माचे लोक असतात. राम आणि कसं केलं, श्रीकृष्णाने असं केलं आणि आमच्या धर्मकथा असं येतात, त्या पद्धतीचं सुद्धा बोलता काम आहे. कारण पुण्यनोदनाला इतर समाज असतो. बरोबर आहे. पण मात्र त्या समाजाला, त्या बौद्धेतर समाजाला, त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे अरे यांचा धर्म किती श्रेष्ठ आहे, समजून सांगण्याची कला त्या बौद्धाचार्याला जमली पाहिजे. मग 25 सालला त्याकडे थोडंसं आर्यश्रेणी मारण्याचे त्याचे भाग सांगा, थोडं आचरणावर बोला, विचारावर बोला. पण मात्र त्या ठिकाणी इतर धर्माचा कनिष्ठपणा दाखवू नये, इतर धर्माचा कनिष्ठपणा दाखवू नका. मग त्यामुळे तो समाज आपल्याविषयी एक आपुलकी निर्माण करतो. अरे हा धर्म चांगला आहे, तर थोडं चांगले सिद्धांत आहे, या धर्माला बौद्धतेला सांगितलेले आहे. अशा पद्धतीचा त्या धर्मा इतर लोकांना सुद्धा प्रभाव पडतो.
टीका न करता त्याच्या धर्मावर या पद्धत पण ते जमलं पाहिजे. ते जमलं पाहिजे. ही सुद्धा फार गडबड होती. गडबड काम करतात. पण मला जेव्हा जाण आहे समज आहे वयाच्या 48 या 25 मी असंच म्हणत होतो. तेव्हा मला वाटलं की मी जेव्हा बोलतो माझ्या धर्माविषयी मी त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी एखाद्या पाहिजे म्हणजे हा बौद्ध धर्म असा आहे त्या बौद्ध विचार असा आहे कोणालाच वाटेल हा माझ्या मनामध्ये दृष्टी निर्माण झाली. 35 वर्ष झाले 40 साधारण 30 वर्ष मी कोणत्याही देवावर विश्वास करतो मी बोलत नाही. फक्त आपला धर्म सांगतो उदाहरणासहित धर्म सांगण्याचा प्रयत्न करतो याप्रमाणे सर्व समावेशक आहे त्यांना समाजाला ते आवश्यक आहे. या पद्धतीनं त्या बौद्धाचार्याने साधना अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारांचा प्रसार सुद्धा बुद्धाचा जसा प्रसार करता बुद्धाचा जसा प्रसार करता तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धी समग्रांत सांगा बाबासाहेबांची एवढीची परिषद सांगा बाबासाहेबांची महाराष्ट्र सत्याग्रह सांगा बाबासाहेबांचा दीक्षाभूमीचा प्रसंग सांगा हे अनेक प्रकार बाबासाहेबांचे सांगा. बाबासाहेबांचा परिषद सांगा पहिलं बोलणे दुसरं बोलणे तिसरं बोलणे सांगा. बाबासाहेबांनी गांधीचा जीव कसा वाचलेला बाबासाहेबांनी आपले श्रेष्ठ आहेत उच्च पातळीचे आहेत अशा पद्धतीने सांगा. पण बाबासाहेबांची बाबी घेऊन त्याच्या विचारांचा प्रसार त्या बौद्धाचार्यांनी केला पाहिजे. त्या पद्धतीचं माझं मत आहे बौद्धाचार्य. आता या ठिकाणी अत्यंत महत्वाचा भाग आहे बौद्धाचार्याचा पेहराव किंवा कपडे परिधान करण्याची पद्धत. तुम्ही बेल्ट लावा सफेद पॅन्ट घ्या सफेद शर्ट घ्या त्याला तिची बेल्ट लागतोच ना. मला सवय आहे बेल्ट वापर चांगला आहे ठीक आहे. पण बौद्धाचार्याने प्रामुख्याने 4 ड्रेस सफेद घ्यावे. सफेद 4 ड्रेस जर कुठेही बौद्धाचार्याने निघालं तर सफेद मध्ये तुम्हाला 2-3 चांगले ड्रेस असतील फार भारी किमतीचे ते समारंभाला वापरा. तुमच्या कौटुंबिक समारंभाला वापरा. तिथं तुम्हाला कार्यक्रम नाही विधीचा कार्यक्रम नाही स्वतःच्या कुटुंबाच्या समारंभाला साहेबासारखं बना तुम्ही. पण मात्र बौद्धाचार्याच्या पद्धतीने आम्हाला ड्रेस आहे आम्हाला ड्रेस या पद्धतीतच हे करा पुन्हा फायदा वापरत नाही. पण मात्र स्टेजवर बौद्धाचार्याने रंगीत कपडे वापरू नये. स्टेजवरती विचार करण्याचा भाग असतात त्या बौद्धाचार्याने रंगीत कपडे वापरू नये पट्ट्याचे कपडे वापरू नये. आणि केसरी असतात तर केसाचे रचना सुद्धा काय त्या पद्धतीने ठेवावी. बारीक केस ठेवावे. दाढी वाढवू नये. बौद्धाचार्याने दाढी ठेवू नये. आम्ही एक प्रसंग सांगतो म्हणजे देशीनाथ कांबळे बौद्धाचार्य फार उत्कृष्ट बौद्धाचार्य पण त्यांनी दाढी वाढवून लागला. तर एकदा आमचा देवराव कांबळे दाढी वाढवून ते कार्यकर्ते त्यांनी झापलं जयश्रीला हे दाढी वाढत होते दाढी काढा तुम्ही अशा पद्धतीने त्याचे संबंध आहे. आणि नंतर स्वामी दाढी ठेवलीच नाही. म्हणजे आपलं सौंदर्य जे आहे ते सरळ चेहरा दिसला पाहिजे पण दाढी असता कामा नये. नेहमी दाढी करावी. आणि लग्न सुद्धावर कोणत्याही समारंभामध्ये तो बौद्धाचार्य एक चांगला व्यक्तिमत्व असं दिसलं पाहिजे. व्यक्तिमत्व चालताना हातामध्ये त्रिशूल असेल. आता आमच्या विदेशमध्ये पूर्णतः 75% बौद्धाचार्यांची लक्षण निर्माण झाली. पिशवी घेतात त्या पद्धतीनं असे चालतात ते बघितलंच आहे. त्याला वाटते आले आता बौद्धाचार्य आता ही व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व त्या बौद्धाचार्याने स्वतः निर्माण केलेलं आहे. कालांतराने तुम्ही बौद्धाचार्य झाला तर या पद्धतीनं म्हणजे स्वच्छ कपडे प्रेस केलेले कपडे दाढी करून जायचे लग्नाला कोणत्या समारंभाला केस असे वाढलेले जातो चित्रसारखे केस वाढवायचे असे आणि लग्नाला जमणार का तसं सुटणार नाही. म्हणून इतर धर्माच्या लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे की या बौद्धाचार्याचे व्यक्तिमत्व फार सुंदर आहे. ते प्रभाव पडला पाहिजे त्या बौद्धाचार्याचा. अशा पद्धतीने त्या बौद्धाचार्याने आपलं आचरण
केस प्रधान करण्याची पद्धत, केस ठेवण्याची पद्धत, दाढी न ठेवण्याची पद्धत, या पद्धतीनं त्या बौद्धाचार्याने आपलं आचरण केलं पाहिजे. मग त्यामुळे काय होतं, बौद्धाचार्याचे व्यक्तिमत्व खुलून दिसणार की नाही. सफेद अस्त्र ड्रेस आहे, पॅन्ट असू द्या, बेल्ट असू द्या किंवा माझ्यासारखा ड्रेस असू द्या, पण तो तेव्हा बौद्धाचार्य स्टेजवर विचार करतो तेव्हा त्याच्या हातामध्ये माईक असतो. त्यावेळेस समोर असलेल्या हजारो लोकांसमोर एक व्यक्तिमत्व प्रफुल्लित झालं पाहिजे त्या बौद्धाचार्याचे, आणि आपोआप निर्माण होतो त्या स्टेजवर त्यांचा सहभाग, त्याची बोलण्याची पद्धत, योग्य आवाजामध्ये सर्वांच्या आईला पुढच्या कार्यकर्त्याचा सन्मान लागणं, ही पद्धत दिल्लीला जन्मलेली आहे. देशिंगला जमले होते, सर्वांच्या नावांचा उल्लेख केला जमलेल्या. म्हणजे काँग्रेसचा याचं नाव काय घ्यायचं, फक्त काही असेल त्यांचं नाव घ्यायचं असं नाही. पण भाजपचा असेल बरोबर, काँग्रेसचा असेल व भाजपचा असेल तर हरकत नाही, तो उपासकच माणूस आहे. लाईन डोळ्यासमोर दिसतात, हरकत नाही, मान्य आहे ना. पण फक्त मी या ठिकाणी भाईंचाच आहे, आमचा आरटीआयच आहे, त्यांचं नाव घ्यायचं, बाकीचे नाव आहे. मग तुमच्या बौद्धाचार्याविषयी त्या माणसाच्या मनामध्ये एक द्वेष निर्माण होतो आणि मला जाणीवपूर्वक टाळलेला, कारण तुमच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे करायची, तुम्हाला कोणी बोलणार नाही. त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव काय आहे, म्हणजे सर्व समावेशक अशा पद्धतीची नियमावली घेतली पाहिजे. दुसरं, आता आपण संस्थेला बौद्धाचार्यांना एक सनद दिलेली आहे. सनद दिल्यानंतर एक प्रमाणपत्र दिलेलं आहे. आता तुम्ही बौद्धांचे होणार, आमच्या बौद्धाचार्य दिलेले आहे सनद, एक विवाह करारपत्र दिलेलं आहे. ते विवाह पत्र परत पत्र भरून घ्यायचं आहे. मात्र जेव्हा लग्न संपल्यानंतर जेव्हा आपण बोलावतो त्यांना मान द्यायचा, एकट्या बौद्धाचार्य द्यायचं नाही, तर त्याच्या आई वडिलांना, मुलीच्या आई वडिलांना आणि समोर असलेल्या मुलीच्या नावाचा उल्लेख केला तर सर्वांना स्टेजवर बोलवायचं आणि त्या पद्धतीनं त्यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र द्यायचं. म्हणजे त्या बौद्धाचार्याविषयी आपुलकी निर्माण होते. या संस्थेचा बौद्धाचार्य भारतीय बौद्ध पुणेचा हा बौद्धाचार्य त्या संस्थेविषयी सुद्धा आपुलकी निर्माण होते त्या व्यक्तीमध्ये, आणि या पद्धतीनं आपली संस्थाही मोठी होते आणि बौद्धाचार्य सुद्धा त्या उंची वाढते. या पद्धतीनं प्रत्येक बौद्धाचार्याने म्हणजे देशनिर्वाह करायचे, निवेदन करत आहे, मी स्वतः करत होतो त्यावेळेस असलेल्या बौद्धाचार्य त्या पद्धतीनं आदरपूर्वक सर्वांना बोलायचे. तिथे 10-15 असतील कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, धार्मिक कार्यकर्ते असतील, कोणत्याही पक्षाचे असो किंवा एखादा धार्मिक कार्यकर्ता असेल, RSCचा जरी असेल तरी त्याला तिथं बोलतो, त्याला त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये आपल्या संस्थेविषयी बोलावं निर्माण होतं. आणि या संस्थेमध्ये अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलेलं आहे. काही बौद्धाचार्य फक्त एकटेच घेतात, पुढे असलेल्या माणसांचा आपल्या नेमक्या माणसांचाच नावाचा उल्लेख करतात, समोर असलेल्या बाकीच्यांना तसेच ठेवतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्याने भेदभाव केलेला त्या बौद्धाचार्य आपल्या संस्थेचे म्हणून हे असे असे नाव करायचे, बाकीचे काढून टाकायचे. ही प्रवृत्ती आम्ही भारतीय बौद्धांच्या बौद्धाचार्यांना केव्हा सांगितली, सर्वांचा सन्मान करा या पद्धतीचं आम्ही बौद्धाचार्यांच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणूनच आमचा बौद्धाचार्य पुणे शहरामध्ये 1 नंबरचा बौद्धाचार्य, काळाने साधू 1 नंबरचा बौद्धाचार्य पुणे शहरामध्ये. कारण ही पुणेकर वापरत आहे बौद्धाचार्य, मान सन्मान देत आहे का समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींना. ही भूमिका आमच्या बौद्धाचार्यांनी राबवत आहे, मला आनंद आहे. शेवटचा मुद्दा आहे कार्यक्रमाच्या नोंदी ठेवणे बौद्धाचार्याने. आम्ही दिलेले रजिस्टर आणि नोंदी करताना त्यामध्ये कॉलम असतो विवाहित अविवाहित. त्या मुलीला विचारायचा, बौद्धाचार्य विचारतात विवाहित आहे का, तो अविवाहित आहे का, घटस्फोटित आहे का, विदूर आहे का, कॉलम आहे बरोबर आहे. आणि त्या कॉलम मध्ये त्याच्या सह्या घ्यायच्या, पालकांच्या सह्या घ्यायच्या, वधूवरांच्या सह्या घ्यायच्या आणि साक्षीदारांच्या सह्या घ्यायच्या. इथे नाही केलं 10 वर्षाचा प्रसंग निर्माण
आणि बौद्धाचार्य लग्न लावलेलं आहे. तुमच्याकडे काहीतरी ऐकाव कागदपत्र लिहिलेलं ते बौद्धाचार्य लिहित असतात स्टेजवर जाता लग्न लावतात संपलं राजस्थानची ही प्रक्रिया ठेवायची आपण. तर एक 10 वर्ष काय प्रसंग निर्माण झाला ना तर काहीच नसतं लिहिलेलं. आणि हे 10 वर्षाने 20 वर्षाने कोर्टात सुद्धा आपण चालू शकतं सह्यांचं. कारण मी एक लग्न लावलं साताऱ्याचा मुलगा विवाहित झालेला आणि साईधामची मुलगी कर्नाटकची त्याला माहित नव्हती बिचाऱ्यांना. लग्न जमलं पण मात्र मी सही केली होती कशावर अविवाहित याच्यावर सही घेतली होती. 3 वर्षाने माहित झालं की त्याचं लग्न झालं साताऱ्याला मला मुलं बाळ आहे. जेव्हा कोर्टामध्ये मला बोलावलं कोर्टामध्ये बोलावल्यानंतर जर साक्षीदार होते त्यावेळेस कोर्टानं म्हटलं ज्यांच्या सह्या आहे त्या माझ्याकडे त्यांच्या सह्या अविवाहित म्हणून सह्या आहे. हे कागदपत्र कोर्टामध्ये मला प्रमाण ठरलं त्याला आता नोंदवून लावलं त्याला सगळं झालं. हे सुद्धा आपलं सत्कर्म करण्याकरता ही प्रक्रिया प्रत्येक बौद्धाचार्याला राबवली पाहिजे. हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरा मुद्दा ऍडव्हान्स मागू नये. म्हणजे आमच्या बौद्धाचार्यांना कल्पना दिली की ऍडव्हान्स हे कसं दिसतं ठीक आहे देव त्यांचं लक्षात बरोबर आहे. पण अगोदर मी लग्नाला येतो ऍडव्हान्स मागणारे बौद्धाचार्य आहेत नाही. अगोदर द्या नंतर मी परत नंतर येतो. आपल्याकडे बाबासाहेबांच्या मुलीमुळे आपल्याला रिक्षा आहे सायकल आहे काहीतरी आहेत आपल्याकडे नाही का. या पद्धतीने ऍडव्हान्स पद्धती कुठल्या ऍडव्हान्सला चालते व्यवसाय चालतात. आता आपण व्यवसायिक बौद्धाचार्य होता मांडववाला ऍडव्हान्स मागतो की नाही स्पीकरवाला ऍडव्हान्स मागतो की नाही खुर्चीवाला तुम्हाला ऍडव्हान्स द्या संघामध्ये बुद्धा तर पुढे दिलंच नाही तर अशी गॅरंटी कशा द्यायची बौद्धाचार्य म्हणून ते ऍडव्हान्स आपले पण मात्र लग्न संपल्यानंतर त्या उपासकाने वधूवराच्या पालकाने बौद्धाचार्याला पॉकेटमध्ये पैसे द्यावे बौद्धाचार्य तेवढा आपण येतो त्याचं कर्तव्य आहे त्याला पैसा मिळाला पाहिजे. काही बौद्धाचार्य पण लग्न घेतच नाही पैसे लग्नाचे पैसे घ्या कारण हजारो लाखो रुपये खर्च करतात. आमच्या बौद्धाचार्याला 2-4 हजार जास्त होतात का पण आम्ही आता 1,000 रुपये ठेवलेले आहेत. प्रत्येक बौद्धाचार्य 1,000-2,000 मिळतात. पण काही श्रीमंत असतात स्वतः 5,000 घेतात स्वतः पॉकेटमध्ये आणि मग 2,000 देतात. आणि केव्हा पॉकेटमध्ये 50 रुपये असतात दिले ना पॉकेटमध्ये 50 रुपये असतात. तर विचारायच्या रिक्षातच 200 रुपये गेले आणि 50 रुपये काय करतात तो तर असे बसवता उपाय तरी पण मात्र ती त्याचं कर्म त्याच्याकडे आपलं सत्कर्म आपल्याकडे त्याच्याकडे काय बाध्यता करता कामा नये. पण मात्र दप्तर राहावं की पॉकेटमध्ये जर काही दान दिले का आता काल 2,000 एका कठीण वस्तूमध्ये पैसे दिले आमच्या बिहारच्या गांधीजीच्या मनात विचारा पैसे टाकले किती टाकले त्यांना सुद्धा शंका आहे की नाही त्या कठीण वस्तूमध्ये पैसे टाकले नाही का मोदी साहेब दारामध्ये पैसे टाकले माहिती आहे बाबा ते असे म्हणते ते मला माहित नाही पण टाकले ना पैसे म्हणजे गणपतीला सुद्धा अशा पद्धतीने भारतात किंवा उपासक असे करतात केव्हा नाही का त्या पद्धतीने उपासकांनी सुद्धा मोठं पण करावं या दृष्टीकोनातून हा प्रश्न आहे. मृत्यू पुण्याचं मुलं हात स्वीकारू नये. आपण अंत्यविधीला आपल्याला बौद्धाचार्याला बोलावलेला आहे त्यावेळेस त्या बौद्धाचार्याने पैसे घेऊन पुण्याला पुण्याला परत त्याच बौद्धाचार्याला बोलावता त्यावेळेस आपली सेवा म्हणून घ्यायची त्यांना आणि त्या पुण्याला पैसे सुद्धा घ्यायचे. अंत्यविधीने जे घ्यायचेच नाही पण मात्र पुण्याला म्हणायचे घ्यायचे नाही. पण एखाद्याने आग्रह केला बाबाला नाव तुम्ही आलात पैसे ते स्वीकारायचे बरं पण मागवायचे नाही पैसे मला पैसे द्या असं मागायचे नाही बौद्धाचार्य. ही या पद्धतीची या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे बौद्धाचार्याचे अडचणी काय असतात त्या अडचणी मगाशी सांगितल्या की 4-4 तास त्या बौद्धाचार्यांचे त्यामध्ये खर्च होतात. तेव्हा हा उपासक त्या बौद्धाचार्याला म्हणतो साहेब बरोबर तुम्ही 5 वाजता या. आम्ही 5 वाजता लग्न लावणार
तो बोधाचार्य बिचारा त्या घेतो सरकार घेतो आणि घेतो त्या लग्न मंडपामध्ये एकही माणूस नसतो, एकही माणूस नसतो. आणि उपासक काय म्हणतो, बरोबर 5 वाजता लग्न लावा. तो बोधाचार्य बिचारा धावत पडत जातो आणि 8-10 तासाने मग एक पटना दिसतात आणि मग परत 1 तासाने मग महिला श्रोता उठून येतात आणि मग अचानक जेव्हा 12 येतात आणि मग त्या बोधाचार्याची 3 तास जातात लग्न लावल्यानंतर जातात. तो बोधाचार्य बिचारा मनापासून त्याने त्या उपासकाने सन्मान करून ते हातात पाहून दिला पाहिजे. पण ते गडबडीमध्ये इकडे तिकडे पडतात, त्याला जाणवत नाही की बोधाचार्य लग्न लावलेलं आहे की त्याला पैसे दिले पाहिजे. विसरून जातो पुन्हा विसरता कामा उपासकाने त्या उपासकाने त्या बोधाचार्याला फुलं धरावं जेवण करावं सर्वांना उपासना दिला पाहिजे. पण मात्र साधारणतः 25% उपासक आहेत माझ्यावर 25% उपासक आहेत की खुर्ची बसवतात, दान देतात, म्हणून असं म्हणतात. काही बोधाचार्य काही उपासक आम्हाला काम आहे तो बोधाचार्य आपलं लग्न लागल्यानंतर 1 तास बसतो पैशाचा आणि लोकांना बोधाचार्य पैशासाठी बसते काय का नाही बसले त्यांनी 5 तास घालवले रिक्षा भरला हा बसवले त्यांनी आणि तो भीती वाटते त्या बोधाचार्याला की इथं जर बसतो तर बोधाचार्य फक्त पैशासाठी बसलेला आहे अशी एक शब्दात समाजात निर्माण होते. आणि त्या उपासक आहे लग्न लागल्याबरोबर 5 मिनिटांमध्ये मोकळं करून द्यावं आणि जेवण करून द्यावं. या पद्धतीची सेवा या देशाच्या उपासकांनी स्वीकारली पाहिजे. या पद्धतीचा प्रकार सुद्धा त्या माध्यमातून आपण तो नामकरण असेल इतर समारंभ असतात त्यामध्ये हे प्रसंग बोधाचार्यांच्या अर्थाने त्या उपासकावर जर मांडल्या तर 100 पैकी 10 उपासक ते भूमिका स्वीकारते. या पद्धतीची सुद्धा भूमिका समाजासमोर आपण मांडणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच या ठिकाणी मी आता जो विषय घेतलेला आहे तो विषय आपण जर टिपण केला आहे तर तुमच्या बोधाचार्य झाला तर बोधाचार्याच्या माध्यमातून हे सर्व तुम्हाला अजून टाईम आहे बोधाचार्य व्हायला 18 वर्षाच्या पुढे बोधाचार्य होतो असं म्हणत नाही तर आता होऊ शकतं. पाठवलं झालं तर आम्ही तुम्हाला सलग काही देऊ शकतो बोधाचार्य तुम्हाला पुण्याची आणि कशा पद्धतीनं या संघामधून काही जण आमचे काही एक कार्यकर्ते झाले या 10 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही जे काही पुरवलं तुमच्यापर्यंत आम्ही दान दिलं तमिळनाड दिलं त्यामधून आमचे 10 जरी चालल्यापर्यंत कार्यकर्ते निर्माण झाले तरी आजचं श्रीराम सक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे आमचा विजय होईल या पद्धतीने भूमिका स्पष्ट करतो आणि मी सर्वांना या ठिकाणी करतो.